ठाणे अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने वागळे इस्टेट परिसरातील एका उच्चभ्रू हॉटेलमध्ये सुरू असलेला कथित उच्चभ्रू देह व्यापार रॅकेटचा पर्दाफाश केला आहे। या कारवाईमध्ये बिहारमधील मूळ रहिवासी असलेल्या एका अभिनेत्रीला अटक करण्यात आली आहे। ती या रॅकेटची मध्यस्थी एजंट म्हणून काम करत असल्याचा आरोप आहे। स्थानिक हॉटेलमध्ये बेकायदेशीर कृत्य सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर अँटी ह्युमन ट्रॅफिकिंग युनिटने सापळा रचून छापा टाकलाय। या कारवाई दरम्यान देह व्यापारासाठी शहरात आणण्यात आलेल्या 2 महिलांची सुटका करण्यात आली आहे। मुख्य आरोपी अभिनेत्रीला घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं असून पुढील तपास सुरू असल्याने तिची ओळख सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे। प्राथमिक तपासात असं समोर आलं आहे की मनोरंजन क्षेत्रातील अनिश्चितता आणि कामाच्या अभावामुळे संबंधित अभिनेत्रीने या अवैध व्यवसायामध्ये मध्यस्थी म्हणून काम सुरू केले। प्रत्येक व्यवहारामागे ती सुमारे 15,000 रुपये कमिशन घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। आर्थिक अडचणीत असलेल्या महिलांना उद्योगातील ओळखींचा वापर करून जाळ्यात ओढल्याचा आरोपही तिच्यावर आहे। सुटका करण्यात आलेल्या महिलांना पुनर्वसन केंद्रात पाठवण्यात आलं असून या प्रकरणामागील मोठ्या रॅकेटचा तपास पोलिसांकडून सुरू आहे।